ठाण्यामध्ये काँग्रेसमध्ये एबी फॉर्म वरून राडा झालेला आहे। दोन इच्छुक उमेदवारांमध्ये हाणामारी झालेली आहे। जिल्हाध्यक्षांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला। या वादाचा व्हिडिओ झी24 तासच्या हाती आलेला आहे। तर ठाण्यामध्ये काँग्रेसमध्ये एबी फॉर्म वरून राडा झाला। दोन इच्छुक उमेदवारांमध्ये हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं। जिल्हाध्यक्षांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवलेला आहे। मात्र या वादाचा संपूर्ण व्हिडिओ झी24 तासच्या हाती आलेला आहे। तर एबी फॉर्मचं वाटप काल अनेक पक्षांमधून करण्यात आलेलं होतं। मात्र अनेकांना उमेदवारी न मिळाल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती। काँग्रेसमध्ये देखील एबी फॉर्मवरून राडा झाला। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्यासोबत आहेत। शुभम, काँग्रेसच्या दोन इच्छुक उमेदवारांमध्ये हाणामारीपर्यंत वाद गेला, काय नेमकं त्या ठिकाणी घडलेलं होतं, कशावरून हा वाद झाला? निश्चित पाहिलं तर महाविकास आघाडीमधून जे आहे आता ठाणे काँग्रेसने जे आहे एक्झिट केलेले आहे। काल जिल्हाध्यक्षांनी जे आहे एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जी आहे ती त्यांनी माहिती जी आहे दिलेली आहे। योग्यरित्या मानसन्मान न मिळाल्याने जे आहे त्यांनी हे एक्झिट घेतल्यानंतर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांमध्ये जो आहे तो उत्साह होता। कारण 131 जागांवरती जे आहेत आता जे इच्छुक उमेदवार होते त्यांना थेट लढत जी आहे ते मिळणार होते। आणि त्याचकरिता काल काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये जे आहे ते रात्रीच्या सुमारास एबी फॉर्मचं वाटप जे आहे ते करण्यात येतं। परंतु कुठेतरी उघडपणे दोन कार्यकर्त्यांमध्ये जे आहे ती थेट नाराजी असल्याचं दिसून आलं आहे। कारण जेव्हा जिल्हाध्यक्षांनी थेट एबी फॉर्म वाटायला जी आहे ती सुरुवात केली होती तेव्हा अनेक इच्छुक उमेदवारांनी त्या कार्यालयाच्या बाहेर मोठी गर्दी जी आहे ती केली होती आणि थेट दोन कार्यकर्ते जे आहे ते कार्यालयाच्या बाहेरच आपसात भिडल्याचं पाहायला मिळालं होतं। त्याचबरोबर शिवीगाळ आणि त्यानंतर हाणामारीपर्यंत जो आहे तो हा संपूर्ण प्रकार जो आहे तो गेला होता। आणि याच वादामध्ये जे आहे ते जिल्हाध्यक्षांना देखील थेट उतरावं लागलं होतं आणि ती वादावाद जी आहे ती सोडवताना आपल्याला त्या व्हिडिओमध्ये काँग्रेस ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण हे देखील जे आहे ते दिसून येत असतील। त्याचमुळे आता आजचा दिवस जो आहे तो महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल किंवा काँग्रेस पक्ष ज्या कार्यालयाबाहेर हाणामारी झाली आहे त्या सर्वांनाच जो आहे आजचा दिवस अति महत्वाचा असणार आहे। कारण आज शेवटचा दिवस आहे आणि आज दुपारी 3 वाजेपर्यंत जो आहे तो उमेदवारीचा अर्ज जो आहे तो दाखल करण्याची शेवटची वेळ आहे। त्याचमुळे आजचा दिवस हा उमेदवारांकरिता अति लक्षवेधी जो आहे तो ठरणार आहे। नक्की शुभम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।